नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टी साठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तर त्या विषयाचं नाव आहे मराठी व्याकरण। महा टी साठी मराठी व्याकरण काय खूप उपयुक्त असा विषय आहे। पेपर 1 असेल किंवा तुमचा पेपर 2 असेल, दोन्हीसाठी काय आहे मराठी व्याकरण हे कॉमन आहे। म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला 30 मार्काला काय मराठी व्याकरण या ठिकाणी दिलेलं आहे। आणि मराठी व्याकरण हा असा विषय आहे की तुम्ही या मराठी व्याकरणामध्ये 30 पैकी 25 पेक्षा जास्त मार्क तर काय सहज घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला टीईटी पास व्हायला 90% लागतात, 90 मार्क लागतात, त्यापैकी 25 मार्क तुम्ही इथंच घेऊ शकता। ठीक आहे, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा विषय आहे। परंतु याच्याकडे काय होतं, आपल्याकडे विषय आपल्याला सोपा वाटतो आणि थोडंसं दुर्लक्ष होतं, आणि हे दुर्लक्ष झाल्यामुळे आपलं काय होतं या ठिकाणी 4-5 मार्काचं काय होतं सहज नुकसान होतं। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया। आता हे प्रश्न आपण कुठे घेतलेत तर प्रश्न आपण आतापर्यंतच्या ज्या टीईटी परीक्षा झाल्या आहेत या टीईटी परीक्षेमध्ये विचारलेले जे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे आपण प्रश्न कव्हर करताना काय करतो, आपण एका प्रश्नापासून जवळपास 4 प्रश्न तयार करून त्याच्या अगदी मुळापर्यंत जाण्याचा काय करतो प्रयत्न करतो। म्हणजे स्पष्टीकरणासहित तुम्हाला या ठिकाणी आपण प्रश्न सांगत असतो। ठीक आहे, मग बघूया पहिला प्रश्न काय आपला पहा, खालील शब्दाचा समास ओळखा। आता तुम्हाला परीक्षेमध्ये समास ओळखायला 100% 2 प्रश्न असतात, कमीत कमी 2 प्रश्न असतात। एक तर असतोच, पण 2 प्रश्न असतात तुम्हाला। समासावरती 2 असतात, अलंकारावरती सुद्धा 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले असतात। ठीक आहे, मग कोणत्या शब्दाचा समास ओळखायला सांगितलं आपल्याला, तर पाला पाचोळा हा जो शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समास ओळखायला सांगितलाय। ठीक आहे, मग पाला पाचोळा हा शब्द कोणत्या समासाचा आहे, तर हा द्वंद्व समासातील शब्द आहे। आता या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला इथं खूप सोपे ऑप्शन दिले होते। हा कोणता समास आहे, द्वंद्व समास आहे। परंतु या द्वंद्व समासाचा एक उपप्रकार आहे समाहार द्वंद्व। खरा शब्द हा समाहार द्वंद्व समासातला आहे। ठीक आहे, म्हणजे परत हाच प्रश्न विचारायचे आणि तो ऑप्शन फक्त समाहार द्वंद्व समास द्यायचे आणि बाकीच्या द्वंद्व समासाचे ऑप्शन द्यायचे। आणि मग तुम्ही म्हणायचे बाबा सर तर म्हटले होते हा द्वंद्व समास आहे आणि आता हा समाहार कुठून आला, तर हा कोणता समास आहे, समाहार द्वंद्व समास आहे। कोणता शब्द, पाला पाचोळा शब्द। आता या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, प्रश्न सरळ सरळ विचारला जातो द्वंद्व समास म्हणजे काय, किंवा प्रश्न असा सुद्धा विचारला जातो खालीलपैकी कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात। मग कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात, तर द्वंद्व समासामध्ये। आता हे पदे म्हणजे काय, तर पदे म्हणजे शब्द। पदे म्हणजे काय, शब्द। नाही तर पुन्हा म्हणतात सर पदे कुठे, याच्यात तर शब्द येतात। याच्यात बघा 2 शब्द आहेत, काय 2 शब्द, पाला पाचोळा। म्हणजे पाला आणि पाचोळा हे 2 शब्द आहेत, बरोबर की नाही। मग काय 2 शब्द, 2 अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन जर त्यांच्यापासून एक शब्द तयार होतो, त्या शब्दाला काय म्हणतात, सामासिक शब्द म्हणतात। मग या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, द्वंद्व समासामध्ये काय असतात, दोन्ही पदे प्रधान असतात, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे। ठीक आहे, आणि समाहार द्वंद्व समासामध्ये काय असतात, दोन्ही शब्द प्रमुख असतात, परंतु दोन्ही शब्द काय असतात, समान किंवा जवळच्या अर्थाचे असतात। दोन्ही शब्द काय असतात, समान किंवा जवळच्या अर्थाचे। म्हणजे आता इथं पहा काय आहे, पाला पाचोळा। पाला पाचोळा म्हणजे पाला आणि पाचोळा दोन्ही शब्दाचा अर्थ काय होतो, सारखाच होतो की नाही। आता पाला काय म्हणतो आपण, झाडाचा पडलेला पाला जो असतो त्याला आपण पाला म्हणतो, आणि पाचोळा सुद्धा आपण काय म्हणतो, त्यालाच म्हणतो। झाडाच्या खाली जो पडलेले वाळलेले पानं काड्या असतात त्याला आपण काय म्हणतो, पाचोळा म्हणतो। म्हणजे दोन्ही शब्द काय असतात, समाहार द्वंद्वमध्ये समान किंवा जवळच्या अर्थाचे दोन्ही शब्द असतात। याचे जर अजून उदाहरण पाहिले तुम्ही तर चहा पाणी, आपण म्हणत नाही का चहा पाणी घेऊ, म्हणजे आपण काय करतो, चहा आणि पाणी घेतो। म्हणजे दोन्ही शब्द काय असतात, आता दोन्ही शब्द प्रमुख पण आहेत आणि काय असतात, जवळपास समान किंवा जवळच्या अर्थाचे असतात। आता चहा पाणी म्हणजे काय, चहा पाणी आणि इतर आपण त्यासोबत जे बिस्किट वगैरे घेतो, नाश्ता करतो, हे पदार्थ सगळे। ठीक आहे, त्याच्यानंतर आई बाप, बरे वाईट, भाजीपाला, हे सगळे काय आहेत, मग द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत। ठीक आहे, लक्षात येत आहे, सोपं आहे, खूप सोपं आहे। मराठी व्याकरण सोपं आहे, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं, आपला परीक्षेमध्ये 1-2 प्रश्न चुकू शकतात, 1-2 मार्क याच्यामुळे आपले कमी होऊ शकतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2 आहे, मन वढाये वढाये उभ्या पिकात तल ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। आता काय सांगितलं आपल्याला, इथे एक काव्यपंक्ती दिली आणि विचारले की बाबा या काव्यपंक्तीमधील ढोर हा जो शब्द आहे, ह्या ढोर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे। ऑप्शन काय दिलेत आपल्याला पहा, फुल, हिरवळ,
हृदय आणि जनावर, मग ढोर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जनावर आहे. सोपा होता. 100% विद्यार्थ्याचा काय होणार आहे? हे प्रश्न बरोबर येणार आहे. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. मराठी व्याकरणामध्ये असा विषय आहे की तुम्ही 15 प्रश्न तर तुमचे डोळे झाकून बरोबर येणार आहेत. तुम्ही अभ्यास करा, पुस्तक हातात घ्या, नका घेऊ. किती प्रश्न येणार आहेत? 15 प्रश्न तुमचे 100% बरोबर येणार आहेत. ठीक आहे. परंतु जर तुम्ही याच्यावरती थोडी मेहनत घेतली, जास्त नाही, थोडी जर मराठी व्याकरणावरती मेहनत घेतली तर तुम्ही 25 पेक्षा जास्त प्रश्न या ठिकाणी काय करू शकता? बरोबर आणू शकता. ठीक आहे. म्हणून बाकीच्या विषयापेक्षा तुलनेने मार्क घेण्यासाठी काय सगळ्यात सोपा विषय. ठीक आहे. मग आता बाकीचे शब्द बघा, समान शब्द. आता इथं आपल्याला हरळी म्हणजेच काय? गवत, हाक, आरोळी. त्याच्यानंतर फुलाचे आता तुम्हाला माहिती आहेत, पण तरी सांगतो, पुष्प, सुमन, कुसुम आणि सुम. ठीक आहे. त्याच्यानंतर हृदय, अंतकरण, अंतर्मन. ठीक आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्यप्रचार असतील, म्हणी असतात. मला माहिती हे तुम्हाला सगळ्याला येत आहे, तुम्हाला माहिती आहे, कारण आपण काय जन्मल्यापासून लहानपणापासून आपण मराठी भाषा बोलत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला काय मराठी भाषेतील शब्द रचनेवरती किंवा शब्द संपत्तीवरती आपणा सगळ्यांचे काय पकड आहे. त्याच्यामुळे असे प्रश्न आपल्याला सहज सुटणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया तुम्हाला. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बुडत्याला काडीचा आधार. माहिती तुम्हाला, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे काय बुडत्याला काडीचा आधार म्हणजेच काय? संकट काळी थोडीशी मदत देखील काय ठरते? मोलाची ठरते. किंवा घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्य सुद्धा काय मोलाचे ठरते. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? बुडत्याला काडीचा आधार. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय, मराठी विषयाचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक येतं व्याकरण आणि दुसरं काय येतो? शब्द संपत्ती. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये हॉकॅब म्हणतो. ठीक आहे. मग हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न आहे 4 नंबर बघा. भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले? आता काय विचारलं आपल्याला? भुरा हे जे आत्मकथन आहे, हे आत्मकथन कोणी लिहिलं आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी ऑप्शन काय आहेत बघा? शरद बाविस्कर, पु ल देशपांडे, विश्राम बेडेकर आणि शरण कुमार लिंबाळे हे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहेत. मग यापैकी भुरा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर हे शरद बाविस्कर यांचं या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे बाकीचे ऑप्शन सुद्धा. पु ल देशपांडे यांचं आत्मचरित्र कोणतं आहे किंवा आत्मकथन कोणतं आहे विचारू शकतात. मग पु ल देशपांडेंचं काय आहे? अपूर्वाई आहे. त्याच्यानंतर विश्राम बेडेकरांचं कोणतं आहे? एक झुंज अशीही. आणि शरण कुमार लिंबाळे यांचं कोणतं आहे आत्मकथन? अक्करमाशी आहे. हे तिन्ही परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण प्रश्नामध्ये घेतलेली प्रत्येक गोष्ट जवळपास काय असते? इम्पॉर्टंट असते, कारण त्याच्यावरती याच्या अगोदर प्रश्न येऊन गेलेला असतो आणि पुन्हा सुद्धा प्रश्न येण्याची काय त्याच्यावरती शक्यता असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार या ठिकाणी? तर ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कव्हर केलेला असणार आहे. ठीक आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपण ऑफर लावलेली आहे आणि आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, पेटीएम असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे, पेटीएम नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. मला व्हॉट्सॲपला तो स्क्रीनशॉट टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे आपला? तर हाच नंबर आपला काय व्हॉट्सॲप आहे 96 89 14 16 30. हाच नंबर काय मित्रांनो आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघू. प्रश्न क्रमांक 5 आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलं बघा? खालील वाक्यातील
प्रयोग ओळखा. आता काय सांगितलं या ठिकाणी, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलंय तुम्हाला. या ठिकाणी अलंकार असेल, प्रयोग असेल, समास असेल, शब्दांच्या जाती असतील, वाक्य रचना असेल, हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न 100% विचारलाच जातो. ठीक आहे. मग प्रश्न काय बघा, तिची कादंबरी लिहून झाली. आता ज्याचा अभ्यास आहे ना त्यांनी हा प्रश्न वाचला ना तरी तो सांगू शकतो की बाबा हा समापन कर्मणी प्रयोग आहे. त्याला याच्यात कर्ता बघायची गरज नाही, कर्म बघायची गरज नाही, काही नाही. तो फक्त काय बघणार, लिहून झाली. काय लिहून झाली म्हणजे इथं काय झालेली आहे, क्रिया संपलेली आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे. मग त्याला काय म्हणतात, समापन कर्मणी म्हणतात. म्हणजे इथं काय क्रिया संपलेली असते. ठीक आहे. मग समापन कर्मणीस तुम्हाला लक्षात सांगतो, या प्रकारातला जो कर्ता आहे हा कर्ता नेहमी काय असतो, षष्ठी विभक्तीमध्ये असतो. लक्षात ठेवा, कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो, षष्ठी विभक्तीमध्ये असून क्रियापद शक्यतो काय असते, संयुक्त क्रियापद असतं. क्रियापद काय असतं, संयुक्त क्रियापद म्हणजे दोन शब्दापासून तयार झालेलं क्रियापद असतं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, लिहून झाली एवढं जरी तुम्ही वाचलं तरी तुम्हाला कळायला पाहिजे की हा कोणता प्रयोग आहे, समापन कर्मणी प्रयोग आहे. इथं बघा क्रियापद काय आहे, संयुक्त क्रियापद आहे. म्हणजे लिहून हा पण हे काय आहे आणि झाली हे पण काय आहेत, दोन्ही क्रियापद आहेत. ठीक आहे. मग दोघापासून एक कोणतं क्रियापद तयार होतं, संयुक्त क्रियापद. आणि समापन कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, संयुक्त क्रियापद असतं. ओके. आणि त्यावरून केवळ क्रिया समाप्तीचा अर्थ सूचित होतं. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, क्रियापदावरून जर तुम्हाला कळालं की बाबा ही क्रिया संपलेली आहे, समाप्त झालेली आहे, तर तो कोणता प्रयोग असतो, समापन कर्मणी प्रयोग असतो. त्याचं उदाहरण पाहिलं बघा, त्याचे जेवण करून झाले, माझा अभ्यास करून झाला, मुलांचं मैदानावर खेळून झाले. म्हणजे काही बी फक्त काय आहे, दोन शब्दाचं क्रियापद असते आणि क्रिया काय असते, समाप्त झालेली असते. एवढं लक्षात ठेवायचं. मग तो कोणता प्रयोग असतो, समापन कर्मणी प्रयोग असतो. ठीक आहे. तिची कादंबरी वाचून झाली, क्रिया संपलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 6 नंबर, खालील शब्दाचा अर्थ सांगा. आता काय शब्द विचारलाय, चपराक शब्द आहे, त्याचा अर्थ विचारलाय आपल्याला. तुम्हाला माहिती आहे मग चपराक शब्दाचा अर्थ काय होतो, तर तो होतो चापट. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7 नंबर. या ठिकाणी काय विचारले बघा, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली. आता काय विचारलं आपल्याला की पांगिरा ही जी कादंबरी आहे ही कादंबरी कोणी लिहिली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे, तर ही विश्वास पाटील यांची ही कादंबरी आहे. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला यांच्या कादंबरीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विश्वास पाटील, शिवाजी सावंत असतील, रणजित देसाई असेल, या तिन्ही व्यक्तीच्या कादंबरी तुम्हाला विचारल्या जातात. ठीक आहे. मग विश्वास पाटील यांचं साहित्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पांगिरा आहे ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न होता, त्याच्यानंतर पानिपत आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे, झाडा झडती आहे, संभाजी आहे, महानायक आहे, ह्या सगळ्या काय आहेत, विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या आहेत किंवा त्यांचं साहित्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शिवाजी सावंत यांचं कोणतं आहे, मृत्युंजय आहे, याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर युगंधर आहे, लढत आहे, छावा आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. ठीक आहे. महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रणजित देसाई यांची श्रीमान योगी आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. राधे आहे, स्वामीवरती सुद्धा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आणि आलेख सुद्धा काय यांचंच आहे साहित्य. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला चौथा ऑप्शन काय होता, नास इमानदार होता, त्यांचं पण साहित्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी बघा झुंज, झेप आणि शहेनशाह. काय आहे, झुंज, झेप आणि शहेनशाह. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक विनंती आहे की तुम्ही सगळेजण आपला व्हिडिओ काय पाहत आहात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जात आहे. आता चॅनलला सबस्क्राईब केलं तर काय होतं, माझा एक सबस्क्रायबर वाढतो, परंतु त्याच्यामध्ये तुमचा फायदा कसा आहे की जर तुम्ही सबस्क्राईब केला तर पुढचा जो आपला नवीन येणारा व्हिडिओ आहे ना हा तुम्हाला लगेच मिळून जातो. बऱ्याच जणांचे, बऱ्याच शिक्षक मित्रांचे सुद्धा मेसेज येतात, सर पुढचा व्हिडिओ टाका, त्याची लिंक टाका. मग हे तुम्हाला मागायची गरज लागणार नाही. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला काय होणार, तुम्ही यूट्यूब ओपन केलं की आपोआप तुम्हाला सगळ्यात आधी आपला व्हिडिओ दिसणार. ठीक आहे. त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ना हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं. आता हे कशासाठी सांगायचं आहे तर मी सगळ्यांच्या कमेंट वाचतो. जर आपल्या काही अध्यापन पद्धतीमध्ये काही जर बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करा. चांगलं असेल चांगलं सांगा, समजत असेल समजतंय सांगा, समजत नसेल तर तसं सुद्धा नक्की सांगा. आपण सुधारण्याचा प्रयत्न करू, अजून याच्यामध्ये आपण सकारात्मकतेने जाऊ. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे काही वाटतंय, जे काही सूचना असतील तुमच्या सूचना सांगा. तुम्हाला वाटत असेल बा सर असं नाही असंच केलं पाहिजे तरी चालेल, काही हरकत नाही. आपण त्याचा सुद्धा काय करू, 100% विचार करू. ठीक आहे.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारलंय? तोंडघशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला एक वाक्यप्रचार दिलाय की बाबा तोंडघशी पडणे आणि याचा योग्य अर्थ ओळखायला सांगितलाय. मग याचा योग्य अर्थ काय होतो? तर विश्वासाच्या ठिकाणी काय फसगत होते. विश्वासाच्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो? तोंडघशी पडलो. म्हणजे आपल्याला माहित असतं एखादा माणूस आपलं काय 100% काम करणार आहे. आपल्याला काय असतं माहित असतं एखादा माणूस आपलं काम 100% करणार आहे आणि आपण त्याला 4 चौकात एखादं काम सांगितलंच आणि त्याने जर ते केलं नाही तर आपण त्यावेळेस काय होतो? तोंडघशी पडतो. काय होतो? तोंडघशी पडतो. ठीक आहे. मग आता बाकीचे पण तुम्हाला काय महत्त्वाचे लक्षात ठेवायचे बघा. आता काय बऱ्याचशा शरीराच्या अवयवावरती काय आहेत वाक्यप्रचार तयार झालेले आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारला जातो आणि मग वाक्यप्रचारामध्ये काय असतं थोडंसं साधर्म्य असतं आणि त्याच्यामुळे आपला प्रश्न काय चुकू शकतो. मग एक ठिकाणी लक्ष ठेवायचं. तोंडघशी पडणे म्हणजे काय? विश्वासाच्या ठिकाणी फसगत होते. त्याच्यानंतर तोंड देणे म्हणजे काय? तर लढाव्यास सिद्ध होणे. त्याच्यानंतर बघा तोंड टाकणे. तोंड टाकणे म्हणजे काय? वाटेल तसे बोलणे. आपल्याला एखाद्याला काय जे मनात येईल ते बोलणं, वेडं वाकडं बोलणं. ठीक आहे. आणि तोंड उतरणे म्हणजे काय? तोंडावरचं तेज नाहीशी होणे. थोडक्यात निराश होणं. चेहरा आपला निराश झाला काय होतं? थोडा चेहरा आपला पडतो. मग त्यालाच काय म्हणतात? तोंड उतरणे म्हणतात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9 आहे. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. सोपा शब्द आहे. कोणता शब्द आहे? वाद शब्द आहे. ह्या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखला तर काय होईल? तंटा होईल. ठीक आहे. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? तुम्हाला मराठी व्याकरणामधले 15 प्रश्न असे तुमचे वाचले की सुटणार आहेत. का सुटणार आहेत? तर हे आपल्या नेहमीच्या बोलीभाषेमधले प्रश्न आहेत किंवा शब्द आहेत. मग याच्यामध्ये समानार्थी शब्द तुम्हाला माहिती आहेत, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेत, वाक्यप्रचार माहिती आहेत, म्हणी माहिती आहेत, अलंकारिक शब्द माहिती आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न आपल्याला काय 100% सोपे वाटणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बाकीचा पण आता इथं बघा आपल्याला वादाचा अर्थ विचारलाय. उद्या कदाचित आपल्याला संवाद म्हणजे काय असं विचारू शकतात. तर संवाद म्हणजे काय? तर 2 किंवा जास्त व्यक्तीमधील संभाषण त्याला आपण काय म्हणतो? संवाद. म्हणजे संवाद म्हणजे काय? फक्त 2 व्यक्ती बोलत असले की मग त्या काही बोलू त्यांचा काय चालू असतो? संवाद चालू असतो. ठीक आहे. परंतु सुसंवाद याचा अर्थ काय बघा. संवाद आणि सुसंवाद याच्यामध्ये फरक आहे. संवाद म्हणजे काय? बोलणं. मग ते काही बोलत असू, कोणत्या विषयावर बोलत असू, कसंही बोलत असू त्याला आपण काय म्हणतो? संभाषण म्हणतो. म्हणजेच संवाद म्हणतो. ठीक आहे. परंतु सुसंवाद म्हणजे काय? तर कल्पना, भावना किंवा कृतीचा आनंददायक संयोजन म्हणजे लोक एकमेकांशी एकोप्याने जगत असतात त्याला काय म्हणतो आपण? सुसंवाद म्हणतो. म्हणजे आपण म्हणत नाही का माझं त्याचं बॉन्डिंग चांगलं आहे. काय चांगलं आहे? बॉन्डिंग चांगलं आहे. म्हणजे काय म्हणतो आपण? माझ्या कल्पना त्याला पडतात, त्याचे विचार मला पडतात, माझे विचार त्याला पडतात किंवा मी सांगन तसं तो ऐकतो. म्हणजे काय असतो या ठिकाणी? सुसंवाद असतो. काय असतो? सुसंवाद असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आपल्याला होता प्रतिवाद. प्रतिवाद म्हणजे काय? तर एक युक्तिवाद असतो जो समोरचा चुकीचा आहे हे दर्शवण्यासाठी त्याच्या युक्तिवादाच्या विरोधात मांडला जातो त्याला काय म्हणतात आपण? प्रतिवाद म्हणतो. म्हणजे एखाद्याने एखादा मुद्दा मांडला आणि आपल्याला त्याचा मुद्दा खोडून काढायचा आहे, सांगायचं भाऊ तू चुकीचा आहे, तुझा मुद्दा चुकीचा आहे. तर त्यासाठी आपण जे काही सांगतो त्याला काय म्हणतो आपण? प्रतिवाद म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता काय सांगितलं या ठिकाणी? खालील वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलंय. पुन्हा सांगतो या ठिकाणी बघा. सोपं सांगतो तुम्हाला. तुम्ही वाचलं की तुम्ही प्रयोग ओळखला पाहिजे. छकुलीने बाहुलीस झोपवले. कोणता प्रयोग आहे हा? तर हा या ठिकाणी भावे प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. मग आता भावे प्रयोग तुम्हाला प्रश्न वाचला की वाक्य वाचलं की तुम्हाला भावे प्रयोग ओळखता आला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं? तुम्हाला 2च गोष्टी बघायच्या आहेत. कर्ता आणि कर्म. काय? कर्ता आणि कर्म दोघाला जर प्रत्यय लागलेला असेल ना तर समजून जायचं हा काय भावे प्रयोग आहे. कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय. बघा कर्त्याला पण प्रत्यय आणि कर्माला पण प्रत्यय. बघा काय छकू लिने आहे का प्रत्यय? बाहुली स आहे का प्रत्यय? मग कर्ता आणि कर्म दोघाला जर प्रत्यय लागलेला असेल तर तो कोणता प्रयोग होतो? तो भावे प्रयोग होतो. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आणि अजून एक महत्त्वाचं या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारला होता. प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या प्रयोगामध्ये वाक्यातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते? प्रश्न विचारलेला आहे. मग तो कोणत्या कोणत्या प्रयोगामध्ये असतंय? तर भावे प्रयोगामध्ये असतंय.
भावे प्रयोगामधलं जे क्रियापद आहे हे क्रियापद नेहमी बघा, नेहमी शब्द आहे म्हणजे कायमस्वरूपी, त्याच्याशिवाय हा प्रयोगच होऊ शकत नाही. ठीक आहे. तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि काय असतं, एकवचनी असते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर. पितळ उघडे पडणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पुन्हा सोपा. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला हे वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, हे काय तुम्हाला ओळखीचे वाटणारे शब्द आहेत. हे प्रश्न तुमचे चुकणारच नाहीत, मला माहिती आहे का, तर हे शब्द आपण दररोज वापरतोय. ठीक आहे. मग पितळ उघडे पडणे म्हणजे काय बघा, तर जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे केले. म्हणजे काय, पितळ उघडे करणे म्हणजे काय, एखाद्याचं खोटं आहे हे आपण स्पष्ट करणे, थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो, पितळ उघडे पाडणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. खालील शब्दाचा समास ओळखा. बघा, पुन्हा समास हा शब्द आहे. तुम्हाला सांगितलं ना मी, समास, अलंकार आणि प्रयोग हे काय येतं, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आवडते चॅप्टर आहेत, म्हणजे त्यांचे थोडक्यात जावई असल्यासारखे. त्याच्यावरती तुम्हाला 2-2, 3-3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. मग कोणता शब्द दिलाय, दरमजल शब्द दिलाय. कोणता, दरमजल. आता या ठिकाणी सुद्धा बघा, तुम्ही शब्द वाचला की तुम्हाला कळालं असतं की हा कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. आता हे कशावरून कळालं असतं तुम्हाला, तर ह्या शब्दामध्ये, या समासामध्ये फारसी उपसर्ग वापरले जातात. आता उपसर्ग म्हणजे काय, तर वाक्याच्या आधी लागणारा जो प्रत्यय, आता म्हणजे वाक्याच्या शेवट लागतो त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यय म्हणतो. ठीक आहे. आणि वाक्याच्या आधी जो एखादा शब्द लागतो त्याला आपण काय म्हणतो, उपसर्ग म्हणतो. मग ह्या वाक्यामध्ये काय, दर हा काय आहे, उपसर्ग आहे. दर हा काय आहे, उपसर्ग आहे. मग हे बघा कोणते कोणते शब्द लागतात बघा, दर, हर, बिन, बे, गैर, बर, बे इत्यादी हे जे फारसी उपसर्ग आहेत, हे ज्या शब्दाला लागतात त्या ठिकाणी कोणता समास तयार होतो, अव्ययीभाव समास तयार होतो. बाकी लक्षात ठेवा, हे बाकीचं काही लक्षात ठेवायची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. बाकी फक्त एवढं लक्षात ठेवा, तुमचा प्रश्न लगेच बरोबर येणार. मग आता बघा, दरमजल, दररोज, दर दिवशी, त्याच्यानंतर हर, हर रोज, हर घडी, म्हणजे असे. त्याच्यानंतर बिन, बिन पगारी, बिन कामाचा, बेरोजगार, बेअक्कल, गैरहजर, गैरवर्तन, गैरशिस्त, म्हणजे हे शब्द काय तर अव्ययीभाव समासाचे शब्द आहेत. ठीक आहे. बरहुकूम, बेजबाबदार. ठीक आहे. म्हणजे जर उपसर्ग लागलेले असतील तर समजून जायचं बाबा हा कोणता समास आहे, तर हा अव्ययीभाव समास आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 13. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पुन्हा शब्द सोपा आहे. अनास्था शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, आस्था होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन आहे आवर, आवरचा काय होईल, अजागळ होईल. आता हे शब्द महत्वाचा आहे बघा, हे शब्द मला माहिती आहे, बऱ्यापैकी 50% लोकांना माहीत नसणार आहे. ठीक आहे. मग जे माहीत नाही ते माहिती करून घेणं, त्याला तर आपण अभ्यास म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आशा निराशा सोपं होतं, आश्रय निराश्रय पण सोपं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 14 नंबर. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. पुन्हा सोपा आहे. काय, प्रहार. प्रहार म्हणजेच काय, तर प्रहार म्हणजे घाव. काय, घाव. सोपे शब्द आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, बाकीचे पर्याय बघा. मग प्रवाह काय असतो, नदीचा प्रवाह असतो. प्रहर, प्रहर म्हणजे काय, दिवसाचा एक भाग, सकाळच्या प्रहरी, दुपारच्या प्रहरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आता बघा, तुम्हाला काय सांगितलं मी, वाक्याचे प्रकार, वाक्य रूपांतरण याच्यावरती सुद्धा तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग वाक्याचा प्रकार काय आहे, व्यायाम केला तर शरीर घटदार होईल. काय सांगितलं याच्यामध्ये, जर तर आलंय की नाही, जर तर आलंय ना, मग हे कोणतं वाक्य आहे, संकेतार्थी वाक्य आहे. बाबा जर तू व्यायाम केला तर तुझं शरीर चांगलं होईल, जर तू अभ्यास केला तर परीक्षेत पास होईल, जर तू चांगली प्रॅक्टिस केली तर तू मैदानावरती चांगला खेळशील. म्हणजे हे जर तरचे शब्द आहेत. ठीक आहे. मग संकेतार्थी वाक्य कधी होतं, जर याच्यामध्ये जर तर असेल, जेव्हा तेव्हा असेल, जरी तरी असेल, हे जे संकेतदर्शक शब्द आहेत असं जर वाक्यात वापर झालेला असेल तर ते कोणतं वाक्य असतं, संकेतार्थी वाक्य असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 16 नंबर. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शुद्ध शब्द ओळखा. आता कोणता शब्द ओळखायचा सांगितलं आपल्याला, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. हे शुद्ध, हे टायपिंग मिस्टेक असू शकते. ठीक आहे. मग वाक्य काय, शब्द कोणता दिलाय आपल्याला, औरस शब्द दिलाय. कोणता शब्द दिलाय, औरस शब्द. मग औरसचा विरुद्धार्थी काय होतो, अनावरस होतो. सोपे, मला माहिती तुम्हाला येतं, हे तुम्हाला सगळ्यांना हे येतंय,
परंतु तरी आपलं काम काय बाबा, तुम्हाला परीक्षेचं स्वरूप कळावं, परीक्षेचा पॅटर्न करावा. मराठी व्याकरणामध्ये 50% तुम्हाला ग्रामर असतंय आणि 50%च काय असतंय तुम्हाला शब्दसंग्रह किंवा त्याला आपण व्होकॅब्युलरी म्हणतो. ठीक आहे, मग हा सोपा भाग आहे, याच्यावरती तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. ठीक आहे. औदार्य, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय, कृपणता. ठीक आहे. त्याच्यानंतर औचित्य, अनौचित्य, ओवळा, सोवळा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 17 नंबर. खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, वाक्य रूपांतरण याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग वाक्य काय दिलंय, किती सुंदर आहे तिचे अक्षर. आता हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तर हे उद्गारार्थी वाक्य आहे. ठीक आहे, शेवटी उद्गार चिन्ह आहे. मग याचं काय सांगितलं आपल्याला, कोणतं, तर याचं रूपांतर आपल्याला विधानार्थी वाक्यात करायचंय. विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं, साधं वाक्य असतं जे आपण आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये असं सहज सहज बोलताना वापरतो. ठीक आहे. मग याच्यापैकी काय होईल, तिचे अक्षर खूप सुंदर आहे, सराव केला नाही तर तिचं अक्षर सुंदर होईल. हेच आपलं विधानार्थी वाक्य आहे, तिचं अक्षर खूप सुंदर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्य रूपांतर करताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्या वाक्याचा जो आशय आहे, त्या वाक्याचा जो आशय आहे म्हणजे त्या वाक्याचा जो अर्थ आहे ना, हा अर्थ बदलता कामा नये, म्हणजे तो अर्थ बदलला पाहिजे नाही. लक्षात ठेवायचं, वाक्य रूपांतर करताना त्या वाक्याचा अर्थ बदलून द्यायचा नाही. जर त्याचा अर्थ बदलला तर मग आपल्या प्रश्नाचा काही अर्थ राहत नाही. लक्षात आलं, त्याच्यामुळे त्याचा अर्थ बदलून द्यायचा नाही. मग बघा, किती सुंदर आहे तिचं अक्षर, ह्या वाक्यात पण आपण काय म्हणतोय की बाबा तिचं अक्षर किती छान आहे, किती सुंदर आहे. आणि ह्या वाक्यात सुद्धा काय म्हणतोय आपण, तिचं अक्षर सुंदर आहे. इथं आपल्याला काय विचारलं होतं, विधानार्थी वाक्य विचारलं होतं. बरोबर, विधानार्थी वाक्य करायला सांगितलं होतं. मग हे आपण विधानार्थी वाक्य तयार केलं. ठीक आहे. प्रश्नार्थी म्हणले असते तर हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य तयार झालं असतं. ठीक आहे. बघा आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय, बघा बघा ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास काय म्हणतात, विधानार्थी वाक्य म्हणजे आपलं साधं सरळ वाक्य असतं. आता विधानार्थी वाक्याचे सुद्धा काय मुख्यतः 2 प्रकार पडतात. मग हे 2 प्रकार कोणते, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. मग होकारार्थी वाक्यामध्ये काय, तर कोणत्याही प्रकारचा नकार नसतो. आणि नकारार्थी वाक्यामध्ये काय असतो, नकारार्थी एखादा शब्द वापरलेला असतो, म्हणजे नाही, नको, नये, हे असे नकारार्थी शब्द या ठिकाणी वापरलेले असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. पुन्हा काय सांगितलं तुम्हाला मी, वाक्यात रूपांतर करा किंवा वाक्य रूपांतर हे जे प्रकरण आहे याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग काय, प्रार्थनेला हजर राहावे. आता वाक्य रूपांतर करताना आपली पहिली अट काय असते, वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. ठीक आहे. मग आता कोणतं करायला सांगितलं आपल्याला, नकारार्थी करायला सांगितलंय. मग नकारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला काय माहिती आहे, एखादा नकारदर्शक शब्द असतो. मग नकारदर्शक शब्द काय आहेत, नको, नाही, नये, हे काय सगळे नकारार्थी शब्द आहेत. ठीक आहे. मग बघा, प्रार्थनेला हजर राहा, गैरहजर राहू नका. अर्थ बदललाय की नाही, 100% बदललाय, कट होईल. कारण इथं काय सांगितलंय, प्रार्थनेला हजर राहावे सांगितलंय आणि गैरहजर राहू नका बी सांगितलंय. म्हणजे हे 2 वाक्य दिलेत. किती वाक्य दिलेत, 2. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रार्थनेला हजर नसशील तर गैरहजर म्हणून नोंद होईल, काही विशेष नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रार्थनेला गैरहजर राहू नये हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हे नकारार्थी वाक्य असेल, कोणत्या, प्रार्थनेला हजर राहा या वाक्याचं. बघा इथं नकारार्थी शब्द आलाय का, तर नकारार्थी शब्द आलाय. अर्थ बदललाय का, इथं काय सांगितलंय, हजर राहा सांगितलंय. आणि इथं काय सांगितलंय, गैरहजर राहू नको, म्हणजे हजरच राहायचंय. अर्थ बदलला का, नाही, अर्थ तोच आहे. ठीक आहे. फक्त या ठिकाणी काय केलं जातं, वाक्य रूपांतर म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना काय केलं जातो, एखादा जो वाक्यातील जो महत्त्वाचा शब्द आहे ह्या महत्त्वाच्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरला जातो. बघा, हजरचा विरुद्धार्थी शब्द काय, गैरहजर. ठीक आहे. मग काय, वाक्यातील एखाद्या प्रमुख शब्दाचा विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी काय केलेला असतो, वापरलेला असतो. ठीक आहे. आणि शेवटी नकारार्थक शब्द असतो. पुढचा 19 नंबर. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. काय सांगितलंय, चिरंतन हा शब्द दिलाय आणि याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलाय. कोणता, विरुद्धार्थी. मग चिरंतनचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, क्षणभंगूर होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर चिकारचा विरुद्धार्थी काय होईल, थोडे होईल. चिरकालचा काय होईल, अल्पकाल होईल. ठीक आहे. आता चिरकाल आणि चिरंतन हे काय समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर चिरायूचा काय होईल, अल्पायू होईल.
पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता इथे एक शब्द दिलाय, शब्द आहे आपला निर्धार शब्द आहे आणि या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलंय. मला माहिती आहे तुम्ही सगळे ओळखणार आहात, म्हणून याचं उत्तर काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.